आजच्या म्हणण्यासाठी आपण 8व्या धड्याकडे जाऊया। आमची रोजची भाकर आज आम्हास दे। आणि गलतीकरस पत्र याचा 6वा अध्याय 9व्या वचन, चांगले करण्याचा आपण कंटाळा करू नये, कारण आपण न खचलो तर यथाकाळी आपल्या पदरी पीक पडेल। तर मग जसा आपणाला प्रसंग मिळेल त्याप्रमाणे आपण सर्वांचे व विशेषतः विश्वासाने एका घरचे झालेल्यांचे बरे करावे। आणि खरंच परमेश्वर आपल्याला पुरवतो। आणि इथे डॉक्टर पावेल हे त्यांच्या महिन्याचा हिशोब करत असता त्यांनी त्यांच्या दशांश व सुवार्तेसाठी काही भाग त्यांनी आपल्या पगारातून वेगळा केला आणि गरजूंसाठी देखील त्यांनी वेगळा भाग ठेवला। आणि त्यांनी त्यांचे सर्व जे काही वेगवेगळे भाग काढलेले होते सर्व काही भरले। आणि मग त्यांनी शेवटी आपल्या मुलासाठी शाळेची फी ह्यासाठी काढून ठेवलेली आहे। आणि मग राहिलेले इतर त्यांनी महिन्याभराचं राशन व इतर गोष्टींसाठी ठेवलेले आहेत। आणि मग लागलेच ते शाळेची फी भरण्यासाठी शाळेकडे निघाले। आणि तेव्हा मुसळधार पाऊस कोसळत होता। आणि शाळेमध्ये पोचताच त्यांना एक तरुणी, जी नुकतीच बाप्तिस्मा घेतलेली तरुण स्त्री रडताना त्यांनी पाहिलेली आहे। आणि तिच्याजवळ जाऊन ते थांबले आणि तिला विचारू लागले की काय झालेलं आहे। आणि मग बऱ्याच वेळानंतर तिने सांगितले की ती आणि तसेच तिचे इतर सहकारी जेव्हा त्यांच्या घराजवळ कारखाना बंद झाला तेव्हा त्यांनी त्यांचे काम सोडावे लागले। आणि ती व तिचे 2 लहान लेकरं घरमालकांनी त्यांना भाडे न भरल्या कारणाने घरातून बाहेर काढले। आणि आता त्यांना खायला देखील काहीच नव्हते। आणि मग लेखकांनी डॉक्टर पावेल यांनी त्यांना दुकानामध्ये राशन भरण्यास नेलेले आहे। आणि मग जी काही त्यांनी शाळेमध्ये फी भरण्यासाठी पैसे ठेवलेले होते त्यातून त्यांनी अर्धा भाग तिला राशन घेऊन दिले। आणि मग त्यांच्या ओळखीचे घरमालक यांकडे लगेच फोन लावून त्यांनी अर्ध्या पैशातच घराचा करार केला। आणि मग घरमालकांनी अर्धे पैसे माफ केले आहेत। आणि आश्चर्यकारकरित्या चर्चमधील मंडळीमधील वडीलधारी लोकांनी त्यांच्या लाईटीचे बिलसुद्धा भरून टाकलेले आहे। आणि मग आता ते तिला म्हणाले की तू घरी जाऊन धन्यवाद दे आणि जसे तुला मदत मिळाली आहे तसेच तू इतरांसही मदतीचा हात दे आणि परमेश्वराला धन्यवाद देण्यास विसरू नको। आणि जेव्हा हे डॉक्टर पावेल त्यांच्या घरी परतले त्यांनी त्यांच्या पत्नीस सांगितले की आपल्याला शाळेची फी भरावीची आहे। आणि मग इतक्या आनंदाने तिने सांगितले की परमेश्वर आपल्याला पुरवणार आहे। आणि त्याच दुपारी त्यांना त्यांच्या पत्रपेटीमध्ये एक पत्र आढळून आलेलं आहे। आणि जेव्हा त्यांनी उघडलं त्यांचा विश्वास बसत नव्हता। तर त्यांनी त्या तरुण स्त्रीला जी मदत केली आहे तेवढेच पैसे त्यांना परत प्राप्त झाले। आणि खरंच यशया 33:16 वचन सांगते, त्याला अन्नाचा मुबलक पुरवठा होईल। आणि खरोखरच प्रियांनो, ह्या वचनाप्रमाणे डॉक्टर पावेल यांना खरंच त्याचा सुंदर असा अनुभव यावेळी आलेला होता। आणि आपणही विचार करायला पाहिजे की परमेश्वर त्याच्या लेकरांसाठी कशी काळजी घेतो। आणि इथे सांगितलं की तो त्याच्या लेकरांना कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू देत नाही। आणि पुढचं वचन आपल्यासाठी जे आहे की आमची रोजची भाकर आज आम्हास दे। आणि इथे येशू ख्रिस्त स्पष्टपणे दर्शवतो की जी भाकर आहे ती आपल्यापुरतीच मर्यादित नाही आहे, तर ती आपण इतरांसही जे गरजू आहेत, त्रासलेले आहेत, त्यास आपण दिले पाहिजे। आणि खरोखरच पवित्र शास्त्र आपल्याला सांगते स्पष्टपणे की आपण एकमेकास प्रीती केली पाहिजे। जशी ख्रिस्ताने आपल्यावरती केली तशी आपणही इतरास केली पाहिजे। आणि हे मार्क 12:31 मध्ये लिहिलेलं आहे। आणि मग पुढे आपण पाहतो
जशी स्वतःवर तशी आपल्या शेजाऱ्यावरती प्रीती कर. आणि मग याकोब 5 अध्याय 16 वचन आपणास सांगते, एकमेकांसाठी प्रार्थना करा. नुसतंच आपण स्वार्थीपणाने स्वतःसाठी प्रार्थना न करता एकमेकांसाठीही प्रार्थना केली पाहिजे. आणि तिथंच आपण थांबले नाही पाहिजे, तर आपण मदत केली पाहिजे. दुसरी गोष्ट, इतरांसाठी प्रार्थना केली पाहिजे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे महत्त्वाची म्हणजे गलती 6 अध्याय 2 वचनामध्ये आपल्याला कळतं की आपण एकमेकांची ओझी वाहा, म्हणजे तुम्ही ख्रिस्ताचा नियम पूर्ण कराल. आणि खरोखरच प्रियांनो, आपण एकमेकांची ओझी वाहिली पाहिजे. आणि आपल्या प्रार्थना केवळ स्वार्थी प्रार्थना किंवा आपल्या हिताची प्रार्थना नसाव्यात, तर आपण त्यातून इतरासही मिळेल याचा विचार आपण केला पाहिजे. आणि त्याप्रमाणेच आपल्या प्रार्थना असल्या पाहिजेत. आणि जे ख्रिस्ताच्या जीवनातील महत्त्वाचं घटक म्हणजे जसं आपण स्वतःसाठी आशीर्वाद मागवतो, तोच राखलेला आशीर्वाद आपण इतरासही आपण स्वतः आशीर्वाद झालो पाहिजे. आणि नुसतं घेण्यामध्ये आपण आनंद न मानता देण्यातही आपण ते दर्शवावं लागते. आणि पुढे आपण सांगते की जर आपण हे काम करू तर स्वर्गातील जे काही धन आहे, संपत्ती आहे, ते आपण आपल्या छोट्या कृतीतून इतरास वाटतो. आणि हे E.G. व्हाईट यांनी सुंदर अशा रीतीने ख्रिस्ताचे अनुभवसिद्ध धडे पान 142 आणि 43 मध्ये लिहिलेलं आहे. आणि आपल्या छोट्याशा कृतीतून आपण खूप मोठा वाटा स्वीकारू शकतो. आणि इथे मुद्दा आहे की परमेश्वर जेव्हा त्याच्या लेकरांसाठी काळजी घेतो, तेव्हा आपण विचार करायला नाही पाहिजे किंवा भविष्यात काय गोष्टी चालल्यात त्याचा विचार करत न बसता आजच्या दिवसासाठी आपण काय मागतो हे फार महत्त्वाचे आहे. आणि तसेच परमेश्वर आपल्याला येशू ख्रिस्ताद्वारे जी येशूनी त्याच्या शिष्यांना प्रार्थना शिकवली, ह्यामध्ये उद्याच्या अन्नाची काळजी इथे दिलेली नाही आहे, तर आमची रोजची भाकर आज आम्हास दे. आजच्यासाठी आजवरती खूप मोठा त्यांनी लक्ष वेधलेले आहे. आणि इस्रायल लोकांना जो काही स्वर्गीय मान्ना मिळालेला होता, ते काही दिवसांसाठी एकाच दिवसासाठी होता, पण शुक्रवारच्या दिवशी शनिवारसाठी त्यांना गोळा करायचे होते. आणि निर्गम 16 अध्याय 4 वचन सांगतं की एका दिवसाला पुरेल इतकंच त्यांना जमा करायला सांगितलं होतं, पण बऱ्याच लोकांनी ते ऐकलेलं नाही आहे. आणि जेव्हा त्यांनी जास्त गोळा केले तर प्रियांनो, आपल्याला माहीत आहे जिथे आपण अति करतो तिथे मातीच होते. आणि मत्तय 6 अध्याय 34 वचन सांगतं की परमेश्वर आपल्याला उद्याची काळजी नाही कराव्यास सांगत आहे, तर फक्त आपण आजकडेच लक्ष दिले पाहिजे. आणि जे आपल्याकडे आहे ते इतरासही मदत केली पाहिजे आणि आशीर्वाद घेतला पाहिजे. आणि येशू ख्रिस्त त्याच्या प्रत्येक कृतीतून शिष्यांना हेच सांगून देत होता. आणि आपण जर इब्रिकरास पत्र याचा 10 अध्याय आणि 25 वचन पाहिलं, ते आपल्याला सांगतं की आपण कित्येकांच्या चालीप्रमाणे आपले एकत्र मिळणे न सोडता एकमेकास बोध करावा. आणि तो दिवस जसा जसा जवळ येत असल्याचे तुम्हाला दिसते तसा तो अधिक करावा. आपण ह्या शेवटच्या काळात जगत आहोत. आणि प्रियांनो, खूप सुंदर असं रीतं जे विश्वासणारे आहेत ते कॅलिफोर्नियामध्ये त्यांचं स्वतःचं घर वाचलेलं आहे, पण त्यांच्या आजूबाजूला सर्व काही राख रांगोळी झालेली आपल्यास पाहायला मिळते. आणि खरंच परमेश्वर आजच्या दिवशी आपण जे मागू ते भरभरून आपल्याला देणार आहे. आणि जेव्हा आपण इतरांस सांगतो, तर जसं जसं परमेश्वराचा दिवस जवळ येत आहे त्याप्रमाणे आपण अधिक आणि अधिक जोमाने तयारी केली पाहिजे. आणि परमेश्वर पुढे म्हणतो की तो त्याच्या अंगावरती वस्त्र नव्हते आणि उपाशी होता, तहानलेला होता,
म्हणजे अशा वेळेस जर आपण एकमेकांची मदत नाही करत तर प्रियांनो आपला काहीच ह्या जगामध्ये येण्याचा काहीच उपयोग नाही आहे. आणि आज परमेश्वर स्वतः तुमचं नावाने तुम्हाला हाक मारून बोलवत आहे. तुम्ही आज तुमच्या शेजाऱ्यांसाठी प्रार्थना करा, तुमच्या शेजाऱ्यांवरती प्रीती करा. आणि इतकंच नव्हे तर प्रियांनो, आपल्याला जो आशीर्वाद परमेश्वराने दिला आहे तो आपण इतरांसही देऊया. आमेन.